रोहित पवारांनी केलेल्या मोठ्या दाव्यासंदर्भातली आरोपासंदर्भातली भाजपाच्या प्रवक्त्या राहिलेल्या आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावर नेमणूक करण्यात आलेली आहे। यावरून रोहित पवारांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आरोप केलेले आहेत। अशा पद्धतीने सार्वजनिक व्यासपीठावरनं एकेकाळी सत्ताधारी पक्षाची बाजू मांडणाऱ्या व्यक्तीची न्यायाधीश म्हणून नेमणूक होणं म्हणजेच लोकशाहीवर केलेला सर्वात मोठा आघात आहे आणि याचा भारतीय न्यायव्यवस्थेवर निपक्षपातपणावर जवळपास दूरगामी परिणाम होईल आणि न्यायाधीश होण्याची पात्रता आहे म्हणून थेट राजकीय व्यक्तींना न्यायाधीश म्हणून नेमणं हे न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का, असा सवालही रोहित पवारांनी केलेला आहे। आपण पाहतोय रोहित पवारांनी ट्वीट केलेलं आहे, ते ट्वीट आपण पाहूयात। सत्ताधारी पक्षाची बाजू मांडणाऱ्या व्यक्तीची न्यायाधीश म्हणून नेमणूक होणं म्हणजे लोकशाहीवर केलेला मोठा आघात। तर पात्रता आहे म्हणून राजकीय व्यक्तींना न्यायाधीश म्हणून नेमणं म्हणजे न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का, असा मोठा सवाल यावेळेस रोहित पवारांकडून उपस्थित केला जातोय। दरम्यान रोहित पवारांनी हे आरोप केले, यावर भाजपनं काय स्पष्टीकरण दिलेलं आहे तेही आपण पाहूया। शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार प्रसिद्धीसाठी वाटेल ते आरोप करायला लागलेत। त्यांनी एक ट्विट केलं की आरती साठे भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्या असताना न्यायाधीश झाल्यात। खरं तर रोहित पवार यांनी सार्वजनिक जीवनामध्ये आरोप करताना थोडीशी माहिती घेतली पाहिजे आणि माहिती घेऊनच आरोप केले पाहिजे। खरं तर आरती साठे यांनी 6 जानेवारी 2024 लाच भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला, प्राथमिक सदस्य पदाचा देखील राजीनामा दिला। तरीही खोट्या हव्यासा पोटी रोहित पवार अशा पद्धतीचे आरोप केलेत। 6 जानेवारीचं पत्र भारतीय जनता पार्टीचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, मुंबईचे अध्यक्ष आशिषजी शेलार यांना आरती साठे यांनी लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे आपण आपल्या प्रवक्तेपदाचा राजीनामा देत आहोत असं म्हटलेलं आहे। असं असताना देखील माहिती घ्यायची नाही, अर्धवट माहितीच्या आधारे प्रसिद्धी मिळवण्यासाठी खोटे आरोप करायचे हे रोहितजी पवार यांनी सोडलं पाहिजे आणि सत्य स्वीकारलं पाहिजे। तर आपण पाहतो यावेळेस रोहित पवारांनी केलेले आरोप भाजपाने मात्र फेटाळलेले आहेत। मात्र एक महत्त्वाचा मुद्दा यावेळेस रोहित पवारांनी उपस्थित केलेला आहे। कधीकाळी एका पक्षाची बाजू मांडणारी व्यक्ती न्यायपालिकेवर न्यायाधीश पदावर असूच कशी शकते, असा मोठा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे। यामुळे लोकशाहीवर हा मोठा आघात आहे आणि न्यायव्यवस्थेच्या निपक्षपातपणावर सुद्धा दूरगामी परिणाम होण्याचे यावेळेस त्यांनी दावे केलेले आहेत। दरम्यान हे सर्व आरोप भाजपाने मात्र फेटाळलेले। 2023 मध्ये त्यांची प्रवक्तेपदावर नियुक्ती झाली होती, मात्र 2024 जानेवारी महिन्यामध्ये त्यांनी त्यांच्या प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला होता। दरम्यान आरती साठे ज्या आता सध्या न्यायाधीश पदावर यांची नियुक्ती झालेली, त्यांच्या संदर्भातला अधिक तपशील आपण पाहूयात। 2017 पासून मुंबई भाजपामध्ये त्या सक्रिय होत्या। 2 फेब्रुवारी 2023 ला भाजपा प्रवक्तेपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली। 6 जानेवारी 2024 रोजी भाजपा प्रवक्तेपदाचा त्यांनी राजीनामा दिला। त्यानंतर आता 28 जुलै 2025 सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमने साठेंची मुंबई हायकोर्टाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती केली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।